नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईतली एक ब्रेकिंग बातमी आहे. ईशान्य मुंबईतल्या किरीट सोमय्यांच्या शिवसैनिकांच्या विरोधानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये खदखद निर्माण झालेली आहे. दक्षिण भाजप मुंबईच्या भाजप कार्यकर्त्यांची बैठक झालेली आहे. ईशान्य मुंबईत शिवसेना सहकार्य करणार नसेल तर आम्हाला ही जशास तशी भूमिका घ्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे. दक्षिण मुंबईसोबतच कोकणातही भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेवर नाराज आहेत. एकदा युती झाल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्रित काम करणं आवश्यक असल्याची भाजप कार्यकर्त्यांची भूमिका आहे आणि या मुद्द्यावर आता शिवसेना नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. अगदी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विवेक कुलकर्णी आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत. विवेक, आपण बघतोय की किरीट सोमय्यांना शिवसेनेचा विरोध होतोय, मात्र त्या विरोधानंतर आता भाजपचे कार्यकर्ते सुद्धा नाराज आहेत असं म्हटलं जातंय आणि कुठेतरी अरविंद सावंत यांना फटका याचा बसू शकतोय. त्यामुळे काहीतरी आता तडजोडी होण्याची शक्यता आहे या काही दिवसांमध्ये. युती झाल्यानंतर ईशान्य मुंबईची जागा भारतीय जनता पक्षाकडे असणार हे अगदी स्पष्ट होतं, पण विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना तिथं उमेदवारी दिली जाऊ नये अशा पद्धतीची भूमिका काही शिवसैनिकांनी घेतलेली आहे. त्यांनी ती जाहीररित्या भूमिका घेतलेली आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांनी देखील म्हटलं की किरीट सोमय्या यांना जर तिथं पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली तर मी अपक्ष म्हणून तिथं उमेदवारी अर्ज भरेल. असं असताना आता भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघांच्या देखील कार्यकर्त्यांची बैठक झालेली आहे आणि या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे जर शिवसेनेची अशीच भूमिका असेल तर आम्हाला देखील जसाच तसं उत्तर द्यावं लागेल. कोकणात देखील अशाच पद्धतीची काहीशी भावना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे. या सगळ्या कार्यकर्त्यांचं मुळात म्हणणं आहे की युती झालेली आहे, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने एकत्र काम करायचं ठरवलं असेल तर एखाद्या मतदारसंघात भाजपचा उमेदवार कोण असेल यावर खदखद होऊ नये. कारण वर्षा बंगल्यावर जी बैठक झाली त्यावेळेस मुख्यमंत्र्यांसमोर काही शिवसैनिकांनी हा जो मुद्दा मांडला होता, त्यांनी म्हटलं होतं की आमच्याकडे या मतदारसंघाबद्दल खदखद आहे. त्यावेळेस तिथं उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते. त्याच मुख्यमंत्र्यांनी देखील स्पष्ट केलेलं होतं की खदखद तर आमच्याकडे पण आहे, पण युती जर झाली असेल तर सगळ्यांनी एक दिलानं काम करायला हवं आणि तशीच अपेक्षा खरं तर सगळ्यांकडून व्यक्त होते. असं असताना देखील सातत्यानं किरीट सोमय्या यांना विरोध होतो आणि म्हणूनच कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून देखील आता प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे असंच म्हणावं लागेल. अगदी, त्यामुळे यावर आता तोडगा काय निघतोय हे बघावं लागणार आहे. तुर्तास धन्यवाद विवेक, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर पुण्यातली एक ब्रेकिंग बातमी येते. एकीकडे पुण्यातील काँग्रेसच्या उमेदवारीचा घोळ सुरू आहे तर दुसरीकडे निवडणूक लढवण्यास आतुर असलेल्या संजय काकडे यांनी वेळप्रसंगी काँग्रेसमध्ये प्रवेश करू असं म्हटलं होतं, पण यथावकाश माघार घेतली. आता हे कमी म्हणून की काय, संजय काकडे यांचे बंधू सूर्यकांत काकडे यांनीही काँग्रेसकडे पुणे लोकसभा लढवण्याकरता तिकीट मागितल्याचं उघड झालंय. काही दिवसांपूर्वीच त्यांनी तसं पत्रच लिहिलेलं आहे, सोबत आपले माहिती पत्रकही जोडलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अद्वैत, आपण बघतोय की संजय काकडेंनंतर आता त्यांचा भाऊ सुद्धा या रिंगणामध्ये उतरण्यासाठी उत्सुक असल्याचं कळतंय. काय सांगाल या घडामोडींबद्दल? संदीप, आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये काँग्रेसचा इतका घोळ सुरू आहे. एकीकडे भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांची उमेदवारी जाहीर झाली, त्यांची पहिली सभा झाली, प्रचार सुरू झाला, मात्र अजून काँग्रेसच्या उमेदवाराचा पत्ता नाही. फॉर्म विकायला सुरुवात झाली आणि अरविंद शिंदे यांनी प्रचाराला सुरुवात केली. आपण बघितलं गाठीभेटी घ्यायला मोहन जोशी तिकडे अस्वस्थ आहेत. प्रवीण गायकवाड यांनी कंटाळून वैतागून माघार घेतली. आता या सगळं गोळ कमी की काय म्हणून सूर्यकांत काकडे जे व्यवसायानं बिल्डर आहेत, उद्योजक आहेत, ते काँग्रेसमध्ये उपाध्यक्ष झालेले आहेत. अलीकडे जरी ते सक्रिय नसले तरी त्यांनी आता असा अर्ज केल्याचं उघड झालंय. त्यामुळं कुठंतरी काँग्रेसमध्ये यामुळेच की घोषित करायला उशीर होतो की काय असं वाटतंय का. कार्यकर्ते अत्यंत नाराज आहेत, संभ्रमित आहेत. त्यांना कळत नाही, एकतर बालेकिल्ला आहे, ही निवडणूक जिंकायची असेल तर दिवस कमी आहेत. त्यामुळं काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय. आणि सूर्यकांत काकडे यांनी ही उमेदवारी मागण्याचं पत्र जे न्यूज 18 लोकांच्या हाती लागले त्याच्यात त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की आपल्याला ही उमेदवारी मिळावी आणि आपण कसं कसं काम केलेलं आहे संघटनेचं, आपण कसं सक्रिय होतो याचा दाखला दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काकडे पडद्यामागून काय हालचाली करतायत का अशाही चर्चांना उधाण आलेलं आहे. तर निश्चितपणे हा जो पुण्यातला सगळा गोंधळ आहे तो मिटायला तयार नाहीये आणि त्यामुळं आता आणखीन त्यामुळे काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात हे बघावं लागणार आहे. तुर्तास धन्यवाद अद्वैत, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल.